तर मित्रांनो, आज आपली साईट आहे नांदुरग्याला. तर तुम्ही बघू शकता कसं काय आपला लुक आहे. सकाळ म्हणजे 6 वाजता चाललं मित्रांनो. तर असं मस्तपैकी लुक वाटतं मित्रांनो. काय नैसर्गिक वातावरण वाटतंय. परत बरं का, आज सकाळी लवकर उठलो मित्रांनो, कामावर चाललो. आता कामावर जायचं म्हणलं की आमची घाई चालूच असते मित्रांनो. कारण आदल्या दिवशीच मटेरियल भरून ठेवायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ उठून जायचं. तर गाडी चालवताना असं मस्त असं वातावरण. आज पूर्व दिशेला चालवलं असल्यामुळं गाड्या सूर्य आणि ते मस्तपैकी काका हात करत होते. पण जाऊ द्या, काकाला आता काय बसवायला जागा नाही, मटेरियल आहे गाडीमध्ये. तर मित्रांनो, असंच पुढं चाललो आम्ही आता पूर्व दिशेला, म्हणजे आमच्या धाराशिव. आम्ही येतो सोलापूर जिल्ह्यात कुर्डवाडी आमचं मूळ गाव आहे मित्रांनो. तर इथं पाहू शकता महादेवाचं मंदिर. कोणाकोणाला माहिती कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. तर आम्ही चाललेलो आहे आता महादेवाचं दर्शन करून, म्हणजे लांबूनच केलं, गाडीतूनच. हर हर महादेव. तर मित्रांनो, हे मंदिर कोणाकोणाला माहीत कमेंटमध्ये सांगा. तर मी ना आजूच चालू होतो, काम थोडकंच होतं मित्रांनो. आजूला बसवला साईडला. सकाळ उठवला झोपेतून. त्याला कधी उठायची त्याला सवय आहे 9 वाजता, पण उठवला आज लवकरच. तर मित्रांनो, तर त्याने चहा पाणी काहीच केलं का नाही विचारलं नाही. त्याला विचारलं चहा घेतला का मित्रा, तर तो म्हणला नाही घेतला. तो उठून आणलं मला लगेच. तर मित्रांनो, आता आम्ही दोघं जण काय करणार, चहा पाणी नाश्ता करणार फक्त. आलो बार्शीच्या पुढे. असं करत मित्रांनो, बार्शीच्या पुढे आम्हाला एक हॉटेल सापडलं उघडं. तिथं चहा चालू होता. आणि तिथून आम्हाला कुठेच चहा भेटला नाही मित्रांनो. इथे चहा भेटला. त्या आजीनं चहा आणला मस्तपैकी बनवून. आणि चहा असा घरचा चहा असल्यासारखा मित्रांनो, मस्तपैकी असा चहा आला कपात. तर बघू शकता आजूला म्हणलं चहा प्यायला या म्हणून समजा. आजू मला चहा प्यायला या. तर बघा, चहा प्यायला या तुम्ही पण मित्रांनो. तर घेतला आम्ही चहा मस्तपैकी. बघा, घरचा चहा असल्यासारखा चहा आहे मित्रांनो. मस्तपैकी एक चहाचा घोट घेतला. मस्त असा चहा वाटला मित्रांनो. तर असं चहा पिलो. आम्ही चाललो पुढच्या दिशेने मित्रांनो. या आली कमन आमची सोलापूर आणि धाराशिवची बाँड्री जिल्ह्याची. तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातून एंट्री केली आम्ही. आता पाहू शकता आभारी आहोत आम्ही पण. तर असं करत मित्रांनो आम्ही पोहोचलो धाराशिवच्या जवळ. धाराशिवच्या पुढे नांदुर्ग्या गावाच्या जवळ. तर हे आलो आम्ही. व्हिडिओ काढायचंच राहिलं मित्रांनो. कालला पण उभा व्हिडिओ काढल्यामुळे बसला नाही इथं मित्रांनो. प्लाय मारून झाले, वरचं सिलिंग पण मारून झालं मित्रांनो. बघू शकता कसं काय लुक वाटायला लागला. पत्र्याचं घर होतं, गरम जास्त होतं, तर त्यासाठी केले मित्रांनो हे. तर गरम कमी होण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो, 2x2 सिलिंग. असंच कोणाच्या घराला करायचं असेल तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. आपली इंस्टावरती आयडी आहे, यूट्यूबवरती चॅनल आहे आणि फेसबुकवरची पण आयडी आहे. फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो, आपली धाराशिवची साईट नांदुर्ग्याची फायनल झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम पत्रा होता टोटल वरच्या साईडनं. आता या साईडनं आपण एवढंच का मारलं तरी इथून वर पत्रा नव्हता पहिला. त्यासाठी आपण पार्टिशन केलंय मध्ये. आपला 18 mm प्लाय मारलेला आहे वुड बेस मधला. आणि वरती 2x2 सिलिंग केलंय. आता याच्यामुळे काय होतं की हीट कमी होते खाली. आणि पत्र्याच्या घरासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तर 2x2 सिलिंग बेस्ट राहतं. प्रत्येकाला वाटतं दिसायला ऍक्टिव्ह नाही, पण टिकायला चांगलं आणि मजबूत हे क्वालिटी मटेरियल आहे. तर PVC मटेरियलचा काय होतं विषय, ते बेंड होऊन गळण्याची शक्यता राहते. आणि हे PVC कोटेड आहे, जिप्समचं आहे, त्यामुळे हीट मेंटेन करतं. आणि बॅक साईडने सिल्वर कोटिंग असल्यामुळे मित्रांनो हीट खाली येण्यापासून आपल्याला म्हणजे पूर्ण खाली हीट खाली कसलीच येऊ देत नाही. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम कमी होतं. आणि हिवाळ्यामध्ये फास्टमध्ये पत्रा गार होऊन खाली जी थंडी जास्त लागते त्याच्यापासून सुद्धा हे होतं. पावसाचा आवाज कमी येतो मित्रांनो. तर आपलं आज नांदुर्ग्याची साईट फायनल झालेली आहे. आपली साईट, आपलं काम ऑल महाराष्ट्रात असतं, पण परवडण्याजोगं काम पाहिजे मित्रांनो. तर कसं की बाबा, आणि डिझेल चार्ज वेगळा द्यावा लागतो कामापेक्षा. आणि फक्त आपण भाडं वगैरे काय घेत नाही, फक्त डिझेल चार्ज द्यावं लागतं मित्रांनो. आपण आजपर्यंत सातारा, पुणे, अहिल्यानगर, पुन्हा इकडं उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आपण कामं केलेले आहेत भरपूर. रत्नागिरीपर्यंत केलंय. पण मित्रांनो, काम पण तसंच पाहिजे मोठं. काम छोटं असलं की कामापेक्षा भाडं जास्त जायला नको, बरोबर आहे की नाही. तर काम पण तसंच पाहिजे आणि मला पण परवडावं आणि तुम्हाला पण डिझेल चार्ज द्यायला परवडावं, असं काम पाहिजे मित्रांनो. तर आपले व्हिडिओ अजून आणखीच असं नवीन काहीतरी आपण कस्टमरसाठी घेऊन येतो, किंवा पत्र्याच्या घराला, शॉपला, ऑफिसला काय बेस्ट ऑप्शन राहील ते घेऊन येतो मित्रांनो. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टा आयडीला आणि फेसबुक आयडीला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.